महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. बंधारपाडा विसरवाडी रस्त्यावर भीषण अपघात. दुचाकीच्या समोरासमोर धडकेत 2 युवक गंभीर जखमी. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानातर्फे रुग्णवाहिकेमुळे वाचले प्राण. बंधारपाडा विसरवाडी रस्त्यावर गुरुवारी सायंकाळच्या सुमारास 2 दुचाकी समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील 2 युवक गंभीर जखमी झाले असून धडक देणारा दुसरा दुचाकीस्वार घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बंधारपाडा येथील दीपेश दिनेश गावित वय 24 वर्षे आणि रोहित जहागू गावित वय 25 वर्षे हे दुचाकीवरून जात असताना समोरून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोन्ही युवक गंभीर जखमी झाले. विशेषतः त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या मोफत रुग्णवाहिकेचे पायलट सुरेश वसावे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी युवकांना त्वरित विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्राथमिक उपचारानंतर प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं. दरम्यान त्यावेळी शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या मोफत रुग्णवाहिकेद्वारेच जखमींना तातडीने नंदुरबार येथे रवाना करण्यात आलं. योग्य वेळी मिळालेल्या मदतीमुळे 2 युवकांचे प्राण वाचल्याची भावना नातेवाईकांनी व्यक्त केली. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पसार झालेल्या दुचाकीस्वाराचा शोध घेण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी परशुराम सूर्यवंशी, विसरवाडी.